सर्व पदाधिकारी यांना नमस्कार। आज आम्ही मानव सूर्य सेवा ट्रस्ट मुख्य कार्यालय मेघर येथे उपस्थित झालेलो आहोत। सर्व संचालक मंडळ तसेच आपले महाराष्ट्र मीडिया समाधान पद्मने साहेब, संस्थापक अध्यक्ष मेधानी मेघे, संस्थापक सचिव अरुण पांडू साहेब, याकरता आज आम्ही एकत्रित आलो आहोत की येत्या 26 जानेवारी 2026 रोजी आपण एक सुंदरसा उपक्रम घेऊन आलो आहोत। विशेष म्हणजे या दिवशी आपण पदाधिकारी यांचा सन्मानीय सत्कार सोहळा आयोजित केला आहे। वर्षभरात 2024-25 या वर्षभरात पदाधिकारी यांचे उत्कृष्ट कार्य तसेच संघटना वाढीसाठी त्यांची एक मेहनत, त्याचबरोबर संघटनेच्या कोणत्याही कार्यक्रमासाठी त्यांचं आर्थिक सहकार्य योगदान, अशा पदाधिकारी यांना एक सन्मानीय सत्कार सोहळा असा एक उपक्रम आपण येत्या 26 जानेवारी रोजी मेघर येथे घेत आहोत। या संदर्भात विशेष म्हणजे 26 जानेवारी 2026 या रोजी मेघर येथील आश्रम इथे असलेले बुद्ध मानव यांना मायेची ओढ म्हणजे त्यांना ब्लँकेट वितरण तसेच फळ वितरण हा उपक्रम आपण घेत आहोत। तरी आपल्या मानव सूर्य सेवा ट्रस्टच्या सर्व पदाधिकारी यांना नम्र विनंती आहे की या सोहळ्यात सर्वांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी। याचबरोबर पदाधिकारी यांनी वर्षभरात विविध प्रकारची मानव सेवा जसे आरोग्य शिबिर, गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कार, वृक्षारोपण असे अनेक उपक्रम राबविले आहेत। तसेच 19/7/2025 रोजी वर्धापन दिवसाच्या दिनी पदाधिकारी यांनी खूप सुंदर प्रकारे नियोजन करून एक उपक्रम राबविला आहे। अशा पदाधिकारी यांना एक ट्रॉफी, सन्मान चिन्ह, गोल्ड मेडल देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे। याचबरोबर बाहेर गावून येणाऱ्या पदाधिकारी यांची सुंदर अशी जेवणाची व्यवस्था केलेली आहे। तरी सर्व पदाधिकारी यांनी आपल्या मानव सूर्य ट्रस्ट 26 जानेवारी 2026 या रोजी मेघर येथे मुख्य कार्यालयाला आवर्जून भेट द्यावी, जेणेकरून कार्यक्रमाची शोभा अजून आपली वाढेल। तसेच आपण 26 जानेवारी रोजी सर्व संस्थापक म्हणून पुढील मार्गदर्शन, पुढील आपल्या कार्याचे उद्दिष्ट, पुढे आपली संघटना कशी काम करणार आहे यावर सुद्धा मार्गदर्शन करणार आहे। या संदर्भात उद्या दिनांक 23/2025 रोजी एक संस्थापक ठराव सुद्धा आम्ही घेत आहोत। त्यासाठी आज आम्ही पदाधिकारी यांच्यासाठी प्रशस्तीपत्र, अशा प्रकारे प्रशस्तीपत्र सुद्धा तयार केलेले आहे। लवकर ट्रॉफी सुद्धा तयार होणार आहे। याचबरोबर पदाधिकारी कार्यांची एक दखल घेऊन गोल्ड मेडल सुद्धा आपण तयार केलेले आहे। कारण आपण जे काम करत आहोत ते निस्वार्थपणे मानव सेवा करत आहोत। एक सामाजिक उपक्रम, या उपक्रमात आपण सदैव सहभाग घेत आहोत। त्यामुळे आपला सन्मान हा झालाच पाहिजे। त्या निमित्तानं आज आम्ही सर्व एकत्रित बोललो आहे। आज संस्थापक सचिव माननीय अरुण पांडू साहेब, महाराष्ट्र मीडिया प्रमुख माननीय समाधान पद्मने साहेब, आम्ही सर्व आज या ठिकाणी यासाठी जमलो आहे की आता आपल्याजवळ फक्त 1 महिना अवधी आहे। कारण कोणताही उपक्रम घ्यायचा असला तरी त्याला 1 महिना हा जवळपास लागतोच आहे। तरच त्या कार्यक्रमाचं नियोजन
व्यवस्थित होईल. आता या विषयावर, आता पुढील विषयावर माननीय पांडव साहेब 2 शब्द बोलतील. येत्या 26 जानेवारीला कार्यक्रम हा अगदी जोशामध्ये झाला पाहिजे. त्याकरता जेवढे पदाधिकारी आपले संस्थेला जॉईन झाले तेवढ्या पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात घेऊन प्रत्येक आपल्या कार्याची पावती घेऊन जावी आणि त्यांनी केलेले जे कार्य आहे त्याचं गोल्ड मेडलने सत्कार समारंभ करण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे त्यांची उपस्थिती आवश्यक आहे आणि जेणेकरून आपल्याला वृद्धाश्रममध्ये जाऊन तिथे जे फळ वाटप, ब्लँकेट वाटप हे सर्व गोरगरिबांना वाटप करायचे आहे. त्यांचाही हातभार त्यांना लागला पाहिजे आणि बाकी त्यानंतर मग प्रोग्राम सर्व हे करून आपण जेवणाचं वगैरे नियोजन केलेले आहे. जेवण वगैरे सर्व आटोपल्यानंतर आपण कार्यक्रमाचे समाप्ती करणार आहोत. त्याकरता सर्व पदाधिकारी यांनी आवर्जून हजर राहावे. नमस्कार. त्यानंतर आपले महाराष्ट्र मीडिया माननीय समाधान पद्मने साहेब या नमस्कार. उद्याच्या होणाऱ्या उपक्रमासाठी. मी समाधान पद्मने, महाराष्ट्र मीडिया प्रमुख, मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट. आमचे सन्माननीय मार्गदर्शक गजाननजी इंगळे साहेब, संस्थापक अध्यक्ष, तसेच सन्माननीय अरुण पांडवजी, संस्थापक सचिव, यांच्या मार्गदर्शनानुसार आपण काम करत असतो संघटनेमध्ये. तर सांगत तात्पर्य हेच की ही जी संघटना, या संघटनेच्या माध्यमातून मानवाच्या हितासाठी किंवा मग मानवाच्या अधिकारासाठी, कल्याणासाठी मनोरुग्ण असतील, पीडित व्यक्ती असतील किंवा मग पुरवंत विद्यार्थी असतील, असे त्यांना आधार देणे किंवा मार्गदर्शन करणे, त्यांचा सत्कार सन्मान करणे, पदाधिकारी यांचा सन्मान करणे, हे कार्यक्रम वारंवार सुरू असतात. याच्या पलीकडे जाऊन मानवाच्या समाजासाठी काय चांगल्या गोष्टी करता येईल याबद्दल संघटना कार्यरत करते आणि करणार आहे. तर तात्पर्य उद्याच्या या नियोजनाबद्दल आम्ही मीटिंग ठेवली होती. तर येणाऱ्या 26 जानेवारीला आपल्या चांगल्या जल्लोषात कार्यक्रम करण्याचं नियोजन सुरू आहे. तर या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील दिग्गज आणि चांगले उत्कृष्ट काम करणारे, समाजासाठी झटणारे अशा लोकांचं संघटनेतर्फे शाल, ट्रॉफी, त्याच्यावर गोल्ड मेडल, सन्मान चिन्ह, त्यानंतर प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करणार आहे. आणि त्याचबरोबर संघटनेतर्फे जेवणाचे आयोजन सुद्धा केलेले आहे. तरी आपण सर्व पदाधिकारी व इतर मंडळींनी या कार्यक्रमाचा नक्की सहभाग नोंदवावा आणि कार्यक्रमात यावं, आपली उपस्थित दर्शवावी आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी. एवढे बोलून संपवतो. धन्यवाद सर्वांना. नमस्कार.